नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना आता सुरू झालेली आहे। या संदर्भात जी.आर. सुद्धा आलेला आहे। महिलांना व मुलींना 1500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत। त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। या संदर्भात ऑनलाईन अर्ज कुठे कसा करायचा, कागदपत्रे कोणती लागणार आहेत, अर्ज कधी करायचा आहे, त्याच्या तारखा काय आहेत, शेवटची तारीख काय आहे, पात्रता काय, अटी शर्ती काय आहेत, संपूर्ण माहिती या जी.आर. मध्ये आपण समजून घेऊयात। त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि जी.आर. तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात। महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा हा 28 जून 2024 रोजी घेतलेला शासन निर्णय आहे। या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आले आहे की महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत। महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो। सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे। त्यानंतर येथे या योजनेचे उद्देश काय असणार आहे, तर राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे हा या योजनेचा उद्देश असणार आहे। त्यानंतर त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, त्यानंतर राज्यातील महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे व महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीमध्ये सुधारणा करणे हे 5 या योजनेचे उद्दिष्ट असणार आहे। त्यानंतर या योजनेचे स्वरूप काय असणार आहे, या योजनेचे लाभार्थी काय असणार आहे, या योजनेचे स्वरूप पहा। तर पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधारने केलेला थेट लाभ हा हस्तांतरण म्हणजे DBTच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये इतके दिले जाणार आहे। तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल। या योजनेचे लाभार्थी असणार आहे की महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित महिला असतील, विधवा असतील, घटस्फोटित असतील किंवा निराधार महिला असतील, म्हणजे 21 ते 60 वर्षाच्या दरम्यान ज्या महिलांचे वय असेल त्या महिलांना या योजनेमध्ये लाभ मिळणार आहे। म्हणजे त्यांना महिन्याला 1500 रुपये हे त्यांच्या DBT लिंक असलेल्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। तर या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय असणार आहे पहा। तर लाभार्थी हा महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक असणार आहे। त्यानंतर राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला, त्यानंतर किमान वयांची अट ही 21 वर्षे पूर्ण पाहिजेत आणि 60 वर्षापर्यंत म्हणजे 60च्या आत आणि 21च्या समोर असलेल्या महिलांनाच या योजनेमध्ये लाभ मिळणार आहे। त्यानंतर सदर योजनेकरिता लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे। त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे महत्त्वाचा असा पॉईंट आहे, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2,50,000 पेक्षा जास्त नसावे। त्यानंतर अपात्रता पाका असणार आहे की ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त किंवा अधिक आहे त्यांना या योजनेमध्ये लाभ घेता येणार नाही। त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे त्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार नाही। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी किंवा म्हणून सरकारी विभाग, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत। म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील कोणी कर्मचारी असेल, सदस्य असेल, अशा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर कोणत्याही विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार नाही। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत त्यांना सुद्धा या योजनेपासून लाभ मिळणार नाही। ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही। ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने म्हणजे ट्रॅक्टर वगळून, ट्रॅक्टर असले तरी चालेल, पण ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। तर त्यानंतर सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्र सादर करणे आहे। ते कागदपत्रे कोणत्या ह्या योजनेसाठी लागणार आहेत ते आपण इथे पाहून घेऊयात। तर योजनेच्या लाभासाठी हा ऑनलाईनच अर्ज करावा लागणार आहे, ऑफलाईन अर्ज नसणार आहे। त्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, तर आता तुम्हाला इथे डोमिसाईल
काढून घेणे आवश्यक आहे, ते इथे लागणार आहे. त्यानंतर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला, म्हणजे हा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला हा इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानांची प्रत लागणार आहे, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. त्यानंतर लाभार्थ्याची निवड पहा इथे कशी होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची पात्रता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू, सुविधा केंद्र, ग्रामपंचायत ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. त्यानंतर या योजनेची कार्यपद्धती कशी असणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया, हे योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात आणि पात्र महिलेस या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन करता येतो. त्यानंतर लाभाच्या रकमेचे वितरण हे कसे होणार आहे पहा, की प्रत्येक पात्र महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट बँक खात्यामध्ये, म्हणजे DBT लिंक असलेल्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर या योजनेची कालमर्यादा काय असणार आहे पहा, म्हणजे अर्ज करण्याची तारीख, अंतिम तारीख, म्हणजे संपूर्ण माहिती पहा, की अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात ही 1 जुलै 2024 पासून ही अर्ज सुरू होणार आहे. त्यानंतर अर्ज प्राप्त करण्याचा यासाठी शेवटची दिनांक असणार आहे 15 जुलै 2024. त्यानंतर तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक, म्हणजे त्या यादीमध्ये आपले नाव आले की नाही हे पाहण्यासाठी 16 जुलै 2024मध्ये ही यादी तुमच्यासमोर प्रकाशित होणार आहे. म्हणजे संपूर्ण GR हा आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती देण्यात आलेला आहे. तिथून तुम्ही हा टेलिग्राम ग्रुपवरून GR डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. मुलींना व महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.